शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रामध्ये घटना दुरुस्तीचा उल्लेखच नाही। अनिल परबांनी फक्त शिक्केच दाखवले। नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा खोडून काढला। माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? अमित शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरे यांचा सवाल। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला। मनसे विक्रोळी महोत्सवातून शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सगळेसोयरेवरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदींवरून दाखले मिळणार। बच्चू कडूंची माहिती। उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे भूमिका मांडणार। सगळेसोयरे आणि नोंदींवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईत आंदोलन नाही। जरांगेंची माहिती। तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या। जरांगेंची सरकारकडे मागणी। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामध्ये पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। बीसी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या। केंद्रानं तिसऱ्यांदा जॉईंट सेक्रेटरी या उच्चपदासाठी डायरेक्ट भरती केली। सर्व अभिजन वर्गातील 19 पदं भरली। जितेंद्र आव्हाड यांची टीका। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी संपली। 2 गटाच्या सदस्यांना फेरसाक्षीसाठी 20 जानेवारीपासून बोलावण्यात येणार। 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता। दरवर्षी मुंबईमध्ये होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातला। गुजरात टुरिझमच्या सहकार्यानं 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार। आधी राज्यातील उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर देखील पडली आहे। फिल्मफेअर सोहळ्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविका देखील संपावर। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी। आश्वासनानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यानं बेमुदत संप। मुंबईतील 4 विभागात आज पाणीपुरवठा बंद। ए, बी आणि ई विभागातील पाणीपुरवठा सकाळी 10 वाजेपासून 24 तास बंद। काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। राज्यामध्ये पुढील काही दिवस कडाक्याची थंडी जाणवणार। मुंबईत देखील थंडीची चाहूल तर पुण्यातील किमान तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअस घट। पुण्यातील खराब हवामानाचा विमानसेवेला मोठा फटका। 12 उड्डाणं रद्द। प्रवाशांचे मोठे हाल। पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानसेवेवर सर्वाधिक परिणाम। पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद। अशुद्ध जल उपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही। शुक्रवारचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत राहण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक। मुंबईकडे येणाऱ्या मार्गांवरील वाहतूक बंद राहणार। चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचा कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा। पुढील 30 वर्ष केंद्रामध्ये भाजपची सत्ता राहील या दृष्टीनं प्रयत्न करा। भाजपच्या क्लस्टर प्रमुखांना अमित शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती।